Problem 1. Express the trigonometric ratios sin A, sec A and tan A in terms of cot A. cot A च्या टर्ममध्ये आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो लिहायचे आहे. तर पहिले आपल्याला साइन एचं लिहायचं आहे. तर साइन ए कशाचं रेसिप्रोकल आहे? कोसेक एचं. तर साइन एचा फॉर्म्युला काय आहे? 1/, कोसेक ए. आता बघा आपल्याला कोसेकवरून कॉटवर यावं लागेल. तर कोसेकचा कोणता फॉर्म्युला आहे? 1 + कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. ठीक आहे. तो कोसेक स्क्वेअर एच्या जागेवर आपण 1 + कॉट स्क्वेअर ए लिहू शकतो, म्हणजे कॉटच्या टर्ममध्ये एक्सप्रेस होऊन जाईल. तर मग कोसेक एला आपल्याला काय कशामध्ये पाहिजे? स्क्वेअरमध्ये. तर मग इथे आपण काय करू? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट करून घेऊ. 1/, स्क्वेअर रूटमध्ये कोसेक स्क्वेअर ए. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर कोसेक ए होते. तर आपण कोसेक एला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो. आता इज इक्वल टू 1/, कोसेक स्क्वेअर एला काय लिहू शकतो? 1 + कॉट स्क्वेअर ए. अंडर रूटमध्ये कोसेक स्क्वेअर एला आपण लिहू शकतो 1 + कॉट स्क्वेअर ए. तर साइन एला आपण कशामध्ये? कॉटच्या टर्ममध्ये एक्सप्रेस केलं. आता त्याच्यानंतर आपल्याला कशाला करायचं आहे? सेक एला कॉटच्या टर्ममध्ये. तर सेकचा आयडेंटिटीचा फॉर्म्युला काय आहे? सेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 + टॅन स्क्वेअर ए. आता बघा कॉटमध्ये एक्सप्रेस करायचं आहे तर टॅनला आपण 1/, कॉट ए लिहू शकतो, म्हणजे कॉटमध्ये येऊन जाईल. तर पहिले आपण सॅक ए काढायचा आहे. तर सेक ए इज इक्वल टू, आता टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड, म्हणजे स्क्वेअर निघून जाईल आणि हे रूटमध्ये येऊन जाईल. काय येऊन जाईल? 1 + टॅन स्क्वेअर ए. ठीक आहे. आता बघा सेक ए इज इक्वल टू आपल्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचं आहे? कॉटमध्ये. तर टॅनला आपण काय लिहू शकतो? 1/, कॉट ए. तर 1 + टॅन ए म्हणजे 1/, कॉट ए. तर टॅन स्क्वेअर ए म्हणजे 1/, कॉट स्क्वेअर ए. रूट मोठं काढावं लागेल. इज इक्वल टू, आता याची ॲडिशन करायची आहे. तर याच्या खाली काय घ्यावं लागेल? 1 घ्यावं लागेल. यांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे डिनॉमिनेटर डिफरंट आहे, तर मल्टिप्लिकेशन आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर काय होईल? रूटमध्ये मल्टिप्लिकेशन 1 × कॉट स्क्वेअर ए म्हणजे कॉट स्क्वेअर ए, आणि इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1 × कॉट स्क्वेअर ए, कॉट स्क्वेअर ए प्लस 1 × 1, 1. आता बघा सॅक ए कॉटच्या टर्ममध्ये एक्सप्रेस झालं. आता लास्ट म्हणजे थर्ड, टॅनला कॉटमध्ये एक्सप्रेस करायचा आहे. तर टॅन एचा फॉर्म्युला काय? टॅन ए हे कॉटचं रेसिप्रोकल आहे, म्हणजे 1/, कॉट ए. तर आता टॅन पण कॉटमध्ये एक्सप्रेस झाला. हेच आपल्याला एक्सप्रेस. प्रॉब्लेम 2. राईट ऑल द अदर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज ऑफ अँगल ए इन टर्म्स ऑफ सॅक ए. तर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे ऑल रेशो सॅक एच्या टर्ममध्ये राईट करायचे आहे. तर पहिले आपण साइन एचा जो रेशो आहे तो सॅकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करू. तर साइनसाठी आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. साइन A/cos A इज इक्वल टू टॅन ए. तर टॅनचा फॉर्म्युला आहे साइन A/cos A. तर आपण काय करू? डिनॉमिनेटरचा जो नंबर आहे कॉस ए इकडे राईट हँड साईडला न्यूमरेटरला जाईल, म्हणजे आपण
साइन ए इज इक्वल टू टॅन ए इंटू कॉस ए लिहू शकतो. आता बघा याला आपल्याला कशामध्ये एक्सप्रेस करायचा आहे, सॅक एमध्ये. तर कॉस ए हा सॅक एचा रेसिप्रोकल आहे. तर इथे 1 सॅक ए लिहिता येईल आणि टॅनचा जो ट्रिग्नॉमेट्रीचा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे कोणता आहे, 1 + टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. तर आता इथे 1ला राईट हँड साईडला नेलं तर काय होईल, टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए -1. तर आपण या फॉर्म्युल्यानी सेकमध्ये आणू शकतो याला. म्हणजे कसं लिहावं लागेल, आता टॅन स्क्वेअर ए आहे आणि इथे टॅन ए आहे, तर आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट करू शकतो. टॅन एला काय लिहू शकतो, स्क्वेअर रूटमध्ये टॅन स्क्वेअर ए इंटू कॉस ए. आता बघा स्क्वेअर रूट कॅन्सल झालं तर टॅन ए होऊन जाईल. ठीक आहे. तर आता रूटमध्ये टॅन स्क्वेअर ए आहे, तर टॅन स्क्वेअर एच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए -1. रूटमध्ये सेक स्क्वेअर ए -1 आणि कॉस कशाचं रेसिप्रोकल आहे, सेकचं. तर कॉस एला आपण 1 सेक ए लिहू शकतो. म्हणजे साइन ए जो आहे सेकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस झालेला आहे. साइन ए म्हणजे काय लिहू शकतो, साइन ए इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये सेक स्क्वेअर ए -1 अपॉन सेक ए. फर्स्ट सॉल्व झालं. आता साइन ए कशाचा रेसिप्रोकल आहे, कोसेकचा रेसिप्रोकल आहे. तर आपण काय लिहू शकतो, कोसेक ए. आता आपल्याला हा साइनचा रेशो मिळाला सेकच्या टर्ममध्ये. आता आपल्याला कोसेक ए लिहायचा आहे. तर कोसेक हा साइनचा काय असतो, रेसिप्रोकल असतो. म्हणजे 1 साइन ए. बरोबर आहे. आता इथे ही टर्म लिहिली आणि याचं इनवर्स केलं तर सॅक ए कुठे चाललं जाईल, वर चाललं जाईल. म्हणजे सेक ए वर चाललं जाईल आणि स्क्वेअर रूटमध्ये सेक स्क्वेअर ए -1 येऊन जाईल. हे झालं, याचं रेसिप्रोकल केलं. त्याच्यानंतर साइन झालं, कोसेक झालं. आता आपल्याला पाहिजे आहे कॉस. आता बघा कॉस ए कशाचं रेसिप्रोकल आहे, सेकचं आहे. तर 1 सेक ए लिहू शकतो. म्हणजे कॉस पण सॅकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस झालं. कॉस झाल्यानंतर आता आपल्याला टॅन. तर आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे, 1 + टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. आता आपल्याला टॅनला कशाच्या, सेकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे. तर हा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे. तर 1ला राईट हँड साईडला घेऊन घेऊ. म्हणजे काय होईल, टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए -1. मग टॅन ए इज इक्वल टू काय होऊन जाईल, टॅन ए टेकिंग स्क्वेअर रूट टू बोथ साईड. म्हणजे इथे स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि हे रूटमध्ये येऊन जाईल. सेक स्क्वेअर ए -1. आता टॅन ए पण सेकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस झालं आणि आता आपल्याला काय करावं लागेल, कॉट एला करावं लागेल. कॉट ए सॅकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस करायचा आहे. तर कॉट कशाचा रेसिप्रोकल आहे, टॅनचा. म्हणजे याला 1 टॅन ए लिहू शकतो. ठीक आहे.
आणि आता टॅन ए कॉट एचा रेसिप्रोकल आहे, तर काय होईल 1 वर जाईल इथे, म्हणजे 1 अपॉन टॅन एच्या जागेवर काय लिहू शकतो आपण स्क्वेअर रूटमध्ये टॅन एची व्हॅल्यू काय आहे सेक स्क्वेअर ए मायनस 1. तर आता कॉट ए पण सेकच्या टर्ममध्ये एक्सप्रेस झालेला आहे. प्रॉब्लेम 3. चूज द करेक्ट ऑप्शन अँड जस्टिफाय युअर चॉईस. तर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे, त्याचे ऑप्शन्स दिलेले आहे आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. इथे बघा 9 सेक स्क्वेअर ए मायनस 9 टॅन स्क्वेअर ए याला सॉल्व करावं लागेल. तर इथनं बघा 9 कॉमन निघते, आपण 9 कॉमन काढून घेऊ. 9 कॉमन निघाले तर काय होईल सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. आता बघा आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए. तर आता इथे टॅन स्क्वेअर एला राईट हँड साईडला नेलं तर 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए. लेफ्टची टर्म राईटला जाईल तर साईन चेंज होईल, म्हणजे सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मिळते. तर सेक स्क्वेअर ए मायनस टॅन स्क्वेअर ए याच्या जागेवर आपण 1 लिहू शकतो. तर 9 इंटू 1 इज इक्वल टू 9. तर करेक्ट ऑप्शन कोणतं झालं B9. प्रॉब्लेम 2. आपल्याला ऑप्शन्स दिले आहे आणि करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. तर याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर पहिले कशामध्ये आणावं लागेल साईन आणि कॉसमध्ये, म्हणजे काय होईल 1 प्लस टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे साईन थिटा अपॉन कॉस थिटा प्लस सॅक थिटा. सॅक थिटा म्हणजे 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये आता 1 प्लस कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा अपॉन साईन थिटा, कॉस थिटा अपॉन साईन थिटा मायनस कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साईन थिटा, कोसेक थिटा म्हणजे 1 अपॉन साईन थिटा. तर आपण साईन कॉसमध्ये आणलं. आता आपल्याला बघा याचा LCM काढावं लागेल. याला सॉल्व करायचा आहे तर याचा LCM. तर LCM काय निघेल कॉस थिटा, कॉस थिटा. आता इथे काय आहे 1 आहे आणि LCM काय आलं कॉस थिटा. तर याला आपल्याला कॉस थिटानी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इथे येईल कॉस थिटा प्लस कॉस थिटा आहे, कॉस थिटा आहे म्हणजे साईन थिटा आणि इथे कॉस कॉस आहे म्हणजे प्लस 1 आणि इथे याचं LCM काय होईल साईन थिटा होईल. तर याच्या खाली काय आहे 1 आहे आणि LCM काय आहे साईन थिटा, म्हणजे याला साईन थिटानी मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इंटू साईन थिटा म्हणजे साईन थिटा प्लस इथे साईन थिटा आहे तर कॉस थिटाच लिहावं लागेल आणि मायनस इथे साईन थिटा आहे म्हणजे 1 लिहावं लागेल. ठीक आहे. आता बघा या 2 ब्रॅकेटमध्ये कॉस थिटा प्लस साईन थिटा, कॉस थिटा प्लस साईन थिटा सेम आहे. मी एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो. काय लिहून घेतो कॉस थिटा प्लस साईन थिटाला लिहून घेतो साईन थिटा प्लस कॉस थिटा, याला एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो प्लस 1 करतो आणि ही क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट करून घेतो अपॉन कॉस थिटा. तसंच इथे साईन थिटा प्लस कॉस थिटा एका ब्रॅकेटमध्ये आणून घेतो मी. साईन थिटा प्लस कॉस थिटा एका ब्रॅकेटमध्ये आणून घेतो आणि मायनस 1 आणि ही स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये घेऊन येतो अपॉन साईन थिटा. आता बघा
साइन थिटा प्लस कॉस थिटाला मी ए म्हणतो, साइन थिटा प्लस कॉस थिटाला ए आणि 1ला बी. आता माझ्याजवळ कोणता फॉर्म्युला तयार होत आहे? ए प्लस बी ए मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हां, ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर इथे ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा इथे ए स्क्वेअर म्हणजे काय होईल? साइन थिटा प्लस कॉस थिटा याचा होल स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर अपॉन इथे लिहिल्या जाईल कॉस थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे. आता मी इथे फॉर्म्युला वापरतो ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा. तर ए प्लस बीच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे काय होईल? साइन स्क्वेअर थिटा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1चा स्क्वेअर काय होऊन जाईल? 1 होऊन जाईल अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. ठीक आहे. आता बघा हा कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होऊन जाईल? 1 होईल जाईल. आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. तर या दोघांच्या ॲडिशनच्या जागेवर मी 1 लिहून घेतो प्लस 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा मायनस 1 अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता बघा 1 आणि -1 काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल. आता किती उरलं? 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन थिटा. आता बघा साइन थिटा कॅन्सल होईल. कॉस थिटा कॅन्सल होईल आणि याचा आन्सर किती येत आहे? 2 येत आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं राहील? 2. तर करेक्ट ऑप्शन सी म्हणजे 2. प्रॉब्लेम 3 ऑप्शन्स दिले आहे आणि आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. तर आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर सॉल्व करायचं तर कशामध्ये आणावं लागेल? साइन कॉसमध्ये. तर मग इथे ब्रॅकेटमध्ये सेक थिटाला आपण काय लिहू शकतो? 1 अपॉन कॉस थिटा. काय लिहू शकतो? 1 अपॉन कॉस ए लिहू शकतो. सेक ए म्हणजे 1 अपॉन कॉस ए प्लस टॅन ए म्हणजे साइन ए अपॉन कॉस ए. ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे 1 मायनस साइन ए. आता बघा डिनॉमिनेटर कसं आहे? सेम. म्हणजे कसं लिहिलं जाईल? डिनॉमिनेटरमध्ये येईल कॉस ए आणि वर लिहिल्या जाईल डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे 1 प्लस साइन ए आणि इंटू इकडे काय आहे? 1 मायनस साइन ए. आता इथे बघा 1 प्लस साइन ए 1 मायनस साइन ए म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी. तर ए प्लस बी ए मायनस बीचा फॉर्म्युला काय? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. म्हणजे याला कसं लिहिता येईल? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर ए. म्हणजे ए प्लस बी
ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर अपॉन कॉस ए. आता 1 स्क्वेअरचा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस ए. आता ट्रिग्नॉमेट्रीच्या आयडेंटिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, कोणता? साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. आता साइन स्क्वेअर एला राईट हँड साईडला नेलं तर त्याची साइन चेंज होईल, म्हणजे कॉस स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. आता 1 मायनस साइन स्क्वेअर एला आपण काय लिहू शकतो? कॉस स्क्वेअर ए. काय लिहू शकतो? कॉस स्क्वेअर ए अपॉन कॉस ए. आता कॉस स्क्वेअर ए म्हणजे कॉस ए इंटू कॉस ए आहे, तर एक कॉस ए याच्यासोबत काय होऊन जाईल? कॅन्सल होऊन जाईल आणि याचं ॲन्सर येऊन जाईल कॉस ए. तर करेक्ट ऑप्शन झालं कॉस ए. करेक्ट ऑप्शन झालं कॉस ए. प्रॉब्लेम 4. आपल्याला ऑप्शन्स दिले आहे आणि करेक्ट ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे? चूज करायचं आहे. तर याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. आता बघा इथे काय लिहिलं आहे? 1 प्लस टॅन स्क्वेअर ए. तर आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर ए इज इक्वल टू सेक स्क्वेअर ए अपॉन इथे लिहिलं आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए. हा पण आयडेंटिटीचा फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ए. तर याच्या जागेवर आपण लिहू शकतो कोसेक स्क्वेअर ए. आता याला आपल्याला कशामध्ये आणावं लागेल? साइन कॉसमध्ये आणावं लागेल. ठीक आहे. तर सेक ए म्हणजे 1 अपॉन कॉस ए, म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए साइन कॉसमध्ये आणावं लागेल अपॉन कोसेक ए म्हणजे 1 अपॉन साइन ए म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर ए. आता याला आपल्याला काय करावं लागेल? इन्व्हर्स करावं लागेल, म्हणजे साइन स्क्वेअर ए वर जाईल आणि 1 खाली राहील, म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर ए वर जाईल, साइन स्क्वेअर ए अपॉन 1. आता इथे काय होत आहे? साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए. आता साइन ए अपॉन कॉस ए काय होते? टॅन ए. तर साइन स्क्वेअर ए अपॉन कॉस स्क्वेअर ए काय होऊन जाईल? टॅन स्क्वेअर ए. तर करेक्ट ऑप्शन कोणतं होऊन जाईल? टॅन स्क्वेअर ए म्हणजे डी.